हिंदकेसरी पुसेगाव मैदानात बकासूरवर झालेल्या टीकेचा पूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता. आपल्यासमोर आहे. सर्वात पहिल्यांदा जे 95 गट होते ते पळून आल्यानंतर लास्टचे 15 ते 16 गट म्हणजे 95 ते 111 गटापर्यंत सर्व गट वर चालले होते. त्या गटादरम्यान बकासूरची गाडी ही 110व्या गटात होती आणि 110व्या गटात असल्यामुळे बकासूर वरती चालला होता. सकाळपासून झालेल्या मैदानात कोणत्याही बैलाला इतकी गर्दी झाली नव्हती, तेवढी बकासूर बैलाला गर्दी झाली होती. आणि त्यात बकासूरचे जे 4-5 फॅन्स होते त्यांनी 2 ते 3 झेंडे घेऊन आले होते बकासूरविषयी. आणि बकासूरविषयी झेंडे आणल्यामुळे जे कमिटी होती, कमिटीतील एक माणूस होता, तो बकासूरबद्दल हे बोलला. पुसेगाव मैदानातील या कमिटीमधल्या या ज्या माणसांनी या जे कृत्य केलं म्हणजे जे बोलला बकासूरबद्दल हे चुकीचं आहे. कारण की एखाद्या नंदीबद्दल असं बोलणं हे खूप चुकीचं आहे. कारण की तो मुका आहे नंदी आणि त्याला बोलता येत नाही. तो तरी काय करू शकणार आहे. कारण की त्याचं जे अस्तित्व आहे त्याच्यामुळं त्याला जे माणसं ओळखतात, त्यामुळं इतकं गर्दी झाली. आणि त्यामुळं जे हे कमिटीने बोललं हे चुकीचं आहे. कमिटीने पण थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं. असं म्हणजे सर्वांचं असं मत आहे आणि सर्वजण त्या कमिटीला खूप आता शिव्यांचं हे चालू आहे. आता बघताय तुम्ही सगळीकडे तेच चालू आहे. मला तर असं वाटतं ह्याच कारणामुळे म्हणजे असं बोलण्यामुळे बकासूरची हार झाली आणि बकासूरने मोहित शेठला 2 वेळा पाडले. बकासूरची हार झाल्यानंतर बकासूरला जे समालोचक जे होते म्हणजे समालोचक नव्हते ते कमिटीतील जो माणूस होता तो जो बोलला ते अतिशय चुकीचं आहे. परत तिथे खूप गर्दी जमली होती. जिथं स्टेज होते तिथं जो माणूस बोलला होता पण तो माणूस सापडला नाही. त्याला म्हणजे जे बकासूरचे फॅन्स फॉलोइंग आहे त्यांनी खूप म्हणजे शिव्याचं हे केलं आहे आणि ट्रोल पण खूप केलं आहे पुसेगाव कमिटीला. जो माणूस बकासूरला येण्यापूर्वी बोलला होता तो बकासूरची हार झाल्यावर म्हणला, जे मगाशी झेंडे नाचवत होते त्यांचं काय झालं, जावं लागलं ना घरी, असं बोलला. त्यामुळे बकासूरचे जे सर्व फॅन होते ते नाराज झाले.